आणि ताळेबंद केशवभाऊंनी सादर केलेलं आहे. त्यांचं काम आणि त्यांचं समर्पण हे सर्वांना ज्ञात आहे. त्याच्यामुळे यामध्ये काही दुरापास्त होणे किंवा काही भ्रष्टाचार होणे शक्यच नाही असं सर्वांनाच माहीत आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कामकर बापूंच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी जो विकास झालेला आहे तो आपण सर्वजण पाहत आहात. आणि या ठिकाणी सतत कार्यक्रम सुरू असतात. त्या कार्यक्रमामुळे समाजाला प्रेरणा मिळते. त्यांचा जो समाज आहे किंवा इतरही समाज आहे त्या सर्वांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी नेतृत्व करत असल्यामुळे सर्वांना याचा लाभ होत आहे. आमचे एक दुर्गानगर येथे जिथे पारेची टाकीजवळ मारुती मंदिर आहे दुर्गानगरला, तेथे विरंगुळा केंद्र आहे. तिथे 581 सभासद आहेत आणि सर्व सभासद हे निवृत्त झालेले आहेत. पण डॉक्टर्स आहेत, टीचर्स आहेत, अनेक क्षेत्रातील लोक त्या ठिकाणी येतात, बसतात. पहाटे 5:30 पासून त्या ठिकाणी महिला येतात, ज्येष्ठ नागरिक पुरुष सुद्धा येतात आणि सर्वांचा व्यायाम त्या ठिकाणी रिसर्च जो त्यांना पूरक आहे त्यांना झेपील असा व्यायाम त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना ऊर्जा मिळावी, त्यांना प्रेरणा मिळावी, जगण्याची आस निर्माण व्हावी याकरता त्यांचे वाढदिवस 30 तारखेला किंवा 31 तारखेला मान्यवर आमदारांना बोलवायचं किंवा प्रतिष्ठित व्यक्ती बोलवायचं आणि ज्यांना सामाजिक सेवेचं भान आहे, त्यांचं समर्पण आहे अशा लोकांना त्या ठिकाणी अध्यक्षपद देऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम पार पाडण्यात येतो. तर त्या विरंगुळा केंद्रामध्ये आम्ही असे अनेक उपक्रम राबवित असतो. ज्यांना वैयक्तिक वाढदिवस साजरा करायचा असेल त्यांचा वैयक्तिक वाढदिवस सुद्धा साजरा केला जातो. आमच्या ट्रिप्स निघतात, ज्या शॉर्टकटच्या एका दिवसाच्या ट्रिप्स असतात. सकाळी मेघे साहेबांच्या ज्या आपल्याला सवलतीत मिळणाऱ्या ज्या बसेस आहेत, गडकरी साहेबांच्या सवलतीत मिळणाऱ्या बसेस आहेत, त्या बसेस आपल्याला मोफत मिळतात आणि त्या मोफत बसमध्ये सर्व नागरिकांना कधी 35 तर कधी 65 डबल डेकर बस सुद्धा त्यांची आहे. त्याच्या खाली आम्ही सहली काढत असतो. लॉंग टूरच्या सुद्धा सहली काढण्याचा प्रयत्न होतो. त्यामध्ये त्यांची इच्छा असेल तर अमरकंटकला गेली आमची ट्रीप, त्यानंतर उज्जैनला गेली, पुन्हा येत्या आणि मागच्या वेळेला जे कुंभमेळा झाला त्या ठिकाणी ह्या ट्रिप्स होत असतात. त्यानंतर त्या ठिकाणी कोजागिरी साजरी होती, दिवाळी पहाट होती. दिवाळी पहाटला सुद्धा जे ज्येष्ठ नागरिक असतात, वयाने ज्येष्ठ आहेत, त्या ठिकाणी सर्वात जास्त वयोवृद्ध असलेले आमचे एक देशमुख सर आहेत, त्यांचं वय 92 वर्षाचं आहे. पण ते अजूनही एका तरुणापेक्षा तरुणाला आजवेल अशा प्रकारचा व्यायाम करत असतात. असे अनेक समाजसेवी लोक त्या ठिकाणी आहेत आणि तो आमचा विरंगुळा केंद्राचा तो एक महत्वाचा जो प्रेरणादायक असा जो प्रवास आहे तो फार चांगला आहे. या ठिकाणी मला वाचण्यात आलं की या ठिकाणी सुद्धा परिसरातील वृद्ध यांच्याकरता विरंगुळा केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे आणि हा खरोखर प्रस्ताव फार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि त्या विरंगुळा केंद्राकरता लागणारं सर्व साहित्य असो किंवा आर्थिक धन असो, जर भाऊंनी आम्हाला म्हटलं तर आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, आम्ही देऊ. आणि या ठिकाणी नेहमीच जे आमचे महात्मे होऊन गेले, संत महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा आपण समजतो आणि त्या चरित्रांची पाठराखण करण्याचं महत्वाचं काम, त्याचं साहित्य निर्माण करण्याचं काम आमचे किशोर भाऊ नेहमीच करत असतात. महाराजांची जवळपास 16 मंदिरं आहेत. त्या मंदिरात जाणे, तिथल्या कार्यक्रमात सहभागी होणे, त्यांना आर्थिक मदत करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, असंही सावली महाराज परंपरा सांभाळणारे, वारसा सांभाळणारे आम्ही लोक, जिल्हाडे साहेब आहेत, गंभीर साहेब, हे सुद्धा प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. आणि त्यासाठी कुठेही जायची गरज वाचली तर आम्ही त्या ठिकाणी जातो. पिंपळकोटा इथे सुद्धा आता सावजी महाराजांचं जे मूळ गाव होतं, जे त्या ठिकाणी शेती होती, राहिले वास्तव्य होतं, त्या ठिकाणी कीर्तनाचा त्यांनी प्रसार केलेला आहे. अशा गावात सुद्धा त्या ठिकाणी आम्ही आता त्या गावाला नाव देण्याचा प्रयत्न किशोरभाऊंनी केलेला आहे. आणि या ठिकाणी सुद्धा असाच प्रवास त्यांचा अखंडित राहावा अशी मी कामना करतो. कारण सर्वांचे डोळे हे व्यक्तीकडे खेळलेले असतात. कोण व्यक्ती काय करतो, कशा प्रकारे कर्तव्य करून आपल्या समाजाला वारसा देतो, प्रेरणा देतो. तर या ठिकाणचं सजन नेतृत्व या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. त्यांनी
अशाच प्रकारचा प्रवास सुरू ठेवावा आणि त्यांची निरंतर सेवा सुरू ठेवावी आणि त्या निरंतर सेवेसाठी आम्ही त्यांच्या सहकार्यासाठी कधीही तयार आहोत. आम्हावरी खिळले डोळे उद्याच्या पिढीची, ती पुढची पिढी आहे, त्यांना आम्ही काहीतरी देऊ शकलो पाहिजे. यासाठी आम्हावरी खिळले डोळे उद्याच्या पिढीचे, स्वप्न रोज बघतो आम्ही उद्याच्या दिवसाची. हा उद्याचा दिवस चांगला व्हावा, या परिसरामध्ये चांगली प्रगती व्हावी, या ठिकाणी चांगले चांगले कार्यक्रम व्हावेत, चांगले चांगले व्यक्ती या ठिकाणी आणून समाजाला किंवा परिसराला प्रेरणा द्यावी अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आपले 2 शब्द या ठिकाणी संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.